नमस्कार मित्रांनो, आज 13 जानेवारी. पण लपंडावचा एपिसोड खूपच लेट आला. पण मित्रांनो, लपंडावचा एपिसोड तितकाच वर्थ इट आहे. कारण आज छडीवाला व्यक्तीचा चेहरा फायनली रिव्हील झालाय. आणि हा छडीवाला व्यक्ती दुसरा तिसरा कोणीच नसून कान्हाची खरी सख्खी आजी असते. त्याचबरोबर आपल्याला आता कान्हाच्या खऱ्या कुटुंबांचा आणि त्याच्या वडिलांबद्दल सुद्धा आजच्या भागात माहिती पडलंय. इतकं मोठं रहस्य त्यांनी आज उलगडलंय आपल्या समोर. आणि दुसरीकडे या सरकारने संजयला किडनॅप करून ठेवलंय आणि ती तिला खूप मारते आणि शेवटी खूप मोठा हतोडा हॅमर घेऊन त्याचा पाय तोडते. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे. आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मित्रांनो, योगायोगाने आज कान्हाची आजी त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. पण आज अजून एका स्पेशल व्यक्तीचा आज बर्थडे आहे, जो माझ्या खूप क्लोज आहे. तर हॅपी बर्थडे टू यू. आणि तुम्हाला मी समोर सांगतेच की या स्पेशल पर्सनला हॅपी बर्थडे म्हणणं का गरजेचं आहे आणि आपल्या व्हिडिओशी काय संबंध आहे याचा. तर असं मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. तर मित्रांनो, आता कान्हा सखीला म्हणतो, ते दोघं आता सँडविच खात असतात, की मला सांगा सखी मॅडम, आपल्या माणसाला सॉरी म्हटलेलं चालतं का हो? सखी म्हणते हो, म्हणतात ना. तर मग आता कान्हा म्हणतो सखीला, बरं मग असं असेल तर सॉरी. आता सखीला प्रश्नच पडतो की कान्हा तिला का सॉरी म्हणतोय. तर कान्हा पुढे सांगतो सखीला, माझ्यामुळे तुम्हाला सरकारांकडे जावं लागलं आणि पैशांची सोय करायला मला जरा उशीरच झाला म्हणा. तर त्यावर आता सखी गप्प असते. तर परत आता कान्हा सखीला म्हणतो खरंच सॉरी. तर सखी म्हणते इट्स ओके कान्हा, अरे ती वेळच तशी होती आणि आपण सगळेच खूप टेन्शनमध्ये होतो आणि असं आपल्या जवळच्या माणसाच्या जीवावर बेतलं ना की असं डोकंच पधीर होतं. तर कान्हा आता सॅड होतो, कारण त्याला काहीतरी त्याचा भूतकाळ आठवतो. तर आता सखी म्हणते कान्हाला, म्हणजे बघ ना, सगळं संपल्यासारखं वाटतं आणि हेल्पलेस वाटायला लागतं. बघ ना, आपला माणूस आपल्या समोर असतो आतापर्यंत आणि मग अचानक पुढच्या क्षणी तो माणूस आपल्यासोबत नाहीच आहे आणि त्यात तो जगेल की नाही त्याची पण खात्री नाही आहे. खूप अनएक्सपेक्टेड असतं रे कान्हा हे सगळं. आपला जवळचा माणूस आपल्यासोबत नसणार आहे हे विचार करणं सुद्धा खूप त्रासदायक असतं. तर आता कान्हा आपल्याच विचारात असतो आणि तो पूर्ण लॉस्ट झाला असतो आपल्या विचारात. तर आता सखी म्हणते कान्हाकडे बघून, तू तर हे सगळं समजू शकतो ना, तुझे तर आईबाबा या जगात नाही ना कान्हा. तुलाही तुझ्या आईबाबांना गमवावं लागलं आणि मला माझ्या बाबांना, आणि मला सुद्धा आता सतत काहीतरी कमी आहे असं माझ्या मनात मला वाटत राहतं रे. खूप वाईट वाटतं. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये कधी. तर कान्हा एकदम सिरियस होतो आणि तो एकदम सिरियस वेळी म्हणतो, हो मी समजू शकतो, खूप चांगल्याने समजू शकतो मी. तर आता सखी सुद्धा कॅज्युअली घेते ही गोष्ट, कारण तिला वाटतं की कान्हा आपल्या आईबाबांबद्दलच बोलतोय. पण आपल्याला आता हे सगळं समोर कळणारच आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि परशू त्याचा गळा फाडून फाडून या सरकारला कन्व्हिन्स करतो आणि म्हणतो, सरकार मी तुम्हाला सांगत आहे, याच्या सगळ्यांच्या मागे आहे ना तो कान्हाच आहे. पण ही सरकार बघा कोणावर डाऊट घेते. तर आता हा परशू म्हणत असतो सरकारला हे सगळं, आणि ही सरकार आता परशूवरच ओरडते आणि म्हणते, काय तुला काय जिथे तिथे आता कान्हाच दिसतो काय? का सतत त्याला पुढे पुढे करत असतोस? अरे मूर्खा, तुला मी एक जबाबदारी दिली होती फक्त, ते तर तुला पूर्ण करता आलीच नाही. बघ ती दाभाडे अजून जिवंत आहे, त्यात आता ते चाडकरी अजून पेटून उठणार. आणि रागातच आता ही सरकार परशूकडे बघते आणि म्हणते, ती जर चाड आता लवकरात लवकर रिकामी नाही झाली ना, तर मूर्खा माझ्या हातून मॉलचं इतकं मोठं प्रोजेक्ट निघून जाणार आहे, माझं ड्रीम प्रोजेक्ट. अरे करोडोचं आहे ते मूर्खा, तुला कळतंय का? तू देणारस का भरून? आता परशू गप्पच असतो इथे. आणि त्यानंतर आता पुढे सरकार म्हणते या परशूला, तुझा ना काडीचा सुद्धा उपयोग नाही आहे, युजलेस. आता मलाच काहीतरी विचार करायला हवा. तर आता हा परशू मनातल्या मनात काहीतरी विचार करत असतो आणि घाबरत असतो तो सरकारला. आणि सरकार आता खुर्चीवर जाऊन बसते तिच्या आणि म्हणते, आता मलाच याचा विचार करावा लागेल की कोण माझा हा इतका मोठा प्लॅन बिघडवू शकते. त्या सखीला तर माझ्या प्लॅनबद्दल कळण्याचा काही संबंधच नाही आहे, मग कोण असेल? तो कान्हा तर माझ्या हातचा बाऊलाच आहे म्हणा. पण हा प्रोजेक्ट मला मिळू नये असं कोणाला वाटतंय? असं आता सरकार एकटीच बडबडत असते आणि परशू आता तिच्याकडे बघू लागतो. पुढे आता सरकार म्हणते स्वतःलाच, कोण माझ्याशी पंगा घेत आहे? आणि ती जरा डोक्यावर भर देते. तर तिला आठवतं विक्की, जो स्वयंवरमध्ये आला होता आणि ज्याने सखीला किडनॅप केलं होतं. तर लगेच आता सरकारच्या तोंडातून निघतं, विक्रम देसाई तो असूच शकतो. तर आता त्याचं नाव ऐकून या परशूला थरकापच सुटतो, कारण तो सुद्धा त्याच्यासोबत इन्व्हॉल्व्ह असतो. तर आता या सरकारला वाटत असतं की या सगळ्या मागे विक्रमच आहे आणि सरकार म्हणते येस तोच असणार आहे. तर आता हा परशू घाबरतो, त्याला वाटतं त्याचं सुद्धा सत्य सामोर येईल का काय. तर तो म्हणतो, नाही नाही सरकार, त्या विक्रममध्ये इतकी हिंमत कुठे आहे? हा म्हणजे तो अगदी असा किरकोट आहे हो. तर आता ही सरकार हे ऐकल्याबरोबर रागातच परशूकडे बघते आणि त्याला म्हणते, काय रे परशू, तुला काय माहित रे त्याची हिंमत? तर आता परशू गप्प बसतो आणि त्याची मान खाली घालतो. तर आता सरकार म्हणते त्याला, काय सुरू आहे रे तुझ्या डोक्यात? तर आता घाबरत्या आवाजातच हा परशू म्हणतो, अरे म्हणजे सरकार बघा ना, त्याला साधा स्वयंवर हे जिंकता नाही आलंय.
तर तो का तुमच्या वाटेला जाणार ना? सरकार माझा ऐका, मी खात्रीनं सांगतो, या सगळ्यांच्या मागे आहे ना फक्त तो कान्हाच आहे, बघाच तुम्ही. आणि आता परशू मनात विचार करू लागतो सरकारकडे बघत, की जर मी हिच्या संशयाच्या जाळ्यात अडकलो ना तर ही बाई मला जिवंत सोडणार नाही. तर आता ही सरकार इथे विचार करू लागते. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो मित्रांनो, आणि आता कान्हा त्या छडीवाल्या व्यक्तीकडे म्हणजे त्याच्या आजीकडे गेलाय. तो मोठासा असा एक तो बंगला असतो आणि एक खोली असते, त्यामध्ये आता कान्हा जातो आणि सगळ्या घराकडे इकडे तिकडे सगळीकडे तो बघू लागतो. त्याच्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी तिथे दडल्या असतात. त्या सगळ्या आठवणी बघून आता इथे कान्हा इमोशनल होतो आणि समोर टेबलवर बघतो तर त्याच्यासाठी छान मोठासा केक असा रेडी असतो. त्यासोबत खूप विविध प्रकाराची बुके असे त्याच्यासाठी ठेवले असतात. त्याचा वाढदिवस असतो तर त्याला शुभेच्छा देण्यासाठी. आणि त्या खोलीमध्ये त्या लिव्हिंग रूममध्ये खूप मोठंच असं झुंबर सुद्धा असतं. तर तितक्यात काय होतं मित्रांनो, आता कान्हाच्या आजीची तिथे एंट्री होते, जी तीच छडी घेऊन आपल्या हाती असते. आणि जी व्यक्ती नेहमी आता कान्हाला भेटायला जात होती काळी गाडी घेऊन आणि छडी घेऊन, ही व्यक्ती आता कान्हाची खरी आजी असते. आणि आता कान्हाच्या आजीचं नाव असतं राजलक्ष्मी किर्लोस्कर. तर आता कान्हाची आजी कान्हाच्या समोर येऊन उभी राहते आणि कान्हा त्याच्या आजीकडे बघता क्षणी म्हणतो मा. तर आता कान्हाची आजी म्हणते वेलकम होम कबीर अँड हॅपी बर्थडे. त्यानंतर कान्हाची आजी त्याला आता बसायला सांगते आणि त्या आता कान्हाचं औक्षण करू लागतात. आणि आता त्याच्या आजीशिवाय त्या घरात दुसरं कोणीच नसतं. कान्हाचे आई वडील हे आपल्याला दाखवलेच नाहीत आणि ते जिवंत आहे की नाही हे सुद्धा आता आपल्याला नाही माहिती. पण कान्हाने याचा उल्लेख केला होता की त्याच्या आईला तो आधीच भेटून आलाय सखीसमोर, त्याच्या तोंडातून असं निघालं असतं. तर बघूया मित्रांनो आता काय होतं. आता कान्हाची जी आजी असते ती त्याला ओवाळते वगैरे आणि त्यानंतर त्याला त्याच्या आवडीचा गाजरचा हलवा चारते आणि म्हणते हे घे कान्हा, तुझ्या आवडीचा गाजरचा हलवा. पण बघा मित्रांनो इथे आता काय होतं, जेव्हा कान्हा तोच गाजरचा हलवा त्याच्या आजीला चारायला जातो तेव्हा ही राजलक्ष्मी किर्लोस्कर कान्हाचा हात तिथेच थांबवते. ती कान्हाचा हात पकडते आणि म्हणते कबीर किर्लोस्कर, तू विसरला असलास तरीही ही राजलक्ष्मी किर्लोस्कर तिचं ध्येय विसरली नाहीये अजून. त्यानंतर आता कान्हाची आजी त्यात तो गाजरचा हलवा परत टाकून देते. कदाचित आता या राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजे कान्हाच्या आजीने काही गोडधोड खायचं नाही जोपर्यंत सरकार उद्ध्वस्त होणार नाही, असा काहीतरी निर्धार केला असणार आहे. आणि बघा मित्रांनो आता काय होतं, तर आता कान्हा त्याचा चेहरा त्याचा पडलेला असतो, त्याला आयडिया असते या सगळ्यांची. तितक्यात आता कान्हाची आजी त्याला म्हणते एक जादू झालाय. एक खुशाल उद्योगपती कबीर देवदत्त किर्लोस्कर एका हॉस्पिटलमध्ये जाऊन एका साध्या सुध्या पेशंटसाठी 10 लाख रुपये खर्च करतो म्हणे. तर मित्रांनो कान्हाच्या आजीला आता समजलंय आणि कान्हाची आजी आता पुढे कान्हाला एक भयंकर सत्य सांगणार आहे जे कान्हाला अजून माहिती नाही आहे. तर इथे काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि सखी आता दाभाडे मावशींजवळ येते त्यांच्या खोलीमध्ये, त्यांच्या हॉस्पिटलच्या रूममध्ये. आणि सखी म्हणते दाभाडे मावशींना, मावशी तुम्ही लवकर बऱ्या व्हा, मला हे असं नाही बघवत तुम्हाला. आणि सखीने साईबाबांचा प्रसाद आणला असतो दाभाडे मावशींसाठी आणि म्हणते हे घ्या दाभाडे आजी, साईबाबांचा प्रसाद आहे, याने तुम्ही लवकरच बरे व्हाल, यात त्यांचा आशीर्वाद आहे. आणि त्यानंतर आता सखी अंगारा वगैरे लावते दाभाडे मावशींना आणि दाभाडे मावशी आता त्यांच्या तुटत तुटत आवाजातच आता सखीशी संवाद साधू लागतात आणि म्हणतात मी बरी होणार आहे, चाळीत माझी सगळी वाट बघतायत ना. आणि त्या आता सखीला म्हणतात तुझ्यासारखी गोड मुलगी सोबत असताना का नाही लवकर बरी होणार मी, हो ना. तर आता सखी सुद्धा मान डोलावते आणि पुढे दाभाडे मावशी म्हणतात सखीला तुझे डोळे पुस. तर सखी खूप रडत असते सगळं ऐकून, म्हणून दाभाडे मावशी असं म्हणतात आणि पुढे त्या म्हणतात रडत नको जाऊ अशी, मी बरी होणार. तर आता सखी विचारते दाभाडे मावशींना पण मावशी हे सगळं असं अचानक कसं काय झालं, म्हणजे कोणीतरी तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, गोळी मारली तुम्हाला आणि कोणाला काहीच कळलं नाही, असं कसं झालं, तुम्हाला काही माहिती आहे का, काही दिसलं का. तर आता मित्रांनो दाभाडे मावशी सखीला सगळं सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्या म्हणतात समोरच्या इमारतीवर दोन असं आता ते करू लागतात. त्यांचे पल्स खाली होतात दाभाडे मावशींचे आणि दाभाडे मावशींना खूप त्रास होत असतो सांगताना, ते सगळं आठवताना. तितक्यात आता सखी लगेच नर्सला आवाज देते आणि आता ह्या नर्स आल्यावर सखीला म्हणतात हे बघा पेशंटला आरामाची गरज आहे, तुम्ही त्यांना डिस्टर्ब करू नका, बाहेर जा तुम्ही. तर आता सखी तर तिथून रडतच बाहेर निघून जाते. पण दाभाडे मावशी खूप प्रयत्न करतात तिला सांगण्याचा, दोन असं त्या म्हणत असतात, पण सखी आता तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आता कान्हा म्हणतो त्याच्या आजीला मा तुम्ही प्लीज माझं तरी आधी ऐकून घ्या. तर आता राजलक्ष्मी किर्लोस्कर ह्या खूप कडक असतात आणि ह्या कान्हालाच म्हणतात आधी तू माझं ऐक, अरे तुझ्या या मूर्खपणामुळे संजयचा पत्ताच लागत नाहीये. तर मित्रांनो आता संजयला या मनस्विनी सरकारने किडनॅप करून ठेवलं असतं. तर इथे काय होतं, कान्हाला आठवतं की संजय तर पोचलाच नाही आणि त्याचा कॉन्टॅक्ट पण नाही झाला
आणि तसं सगळं आता कान्हा त्याच्या आजीला म्हणजे राजलक्ष्मी किर्लोस्करला सांगू लागतो की मी संजयशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता, पण ऐनवेळी त्याच्याशी कॉन्टॅक्टच नाही झाला माझा, आणि म्हणून तर मला स्वतःला त्या मैदानात उतरावं लागलं होतं. तर आता कान्हाची आजी म्हणते, म्हणून काय तू 10 लाख रुपये खर्च केलेत? आणि कुणासाठी? त्या दाभाडे मावशींसाठी? काय रे बोल ना कबीर, किती महिन्यांची ओळखी आहे तुमची? आणि काय नातं काय तुझं त्यांच्याशी? तर तिथे आता कान्हा गप्प उभा असतो आणि ऐकत असतो सगळं. पुढे आता कान्हाची आजी त्याला म्हणते, अरे संजयचा बाप तुझ्या बाबांचा ड्रायव्हर होता. जसा हा संजय तुझ्यासाठी प्रामाणिकपणे काम करतोय तसाच त्याच्या बाबाने सुद्धा केलं. अरे त्या दोघांनी आपल्या आयुष्यातली महत्वाची वर्ष आपल्यांसाठी त्याने मोजली आहे आणि तू काय करतो इथे? तर बिचारा कान्हा आता गप्प हे सगळं ऐकत असतो. आणि आता पुढे त्याची आजी म्हणते त्याला, आणि महत्वाचं कोण काय? आणि कबीर हे ठरवणं इतकं अशक्य नाहीच आहे. ऐकून घे, जे लोक आपल्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावतात ना कबीर, त्या लोकांना आपण आपल्या माणसांसारखं जपायला हवं. अरे मग त्या सरकारमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? तर कान्हा आता सगळं काही गप्पपणे ऐकत असतो. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि मनस्विनी म्हणजे या सरकारच्या गुंडाने संजयला बांधून ठेवलं असतं आणि तिथे परशू सुद्धा असतो. आणि मनस्विनी म्हणजे या सरकारचे गुंड त्याला खूप बेदम मारू लागतात. आणि परशू सुद्धा त्या गुंडांना म्हणतो, अरे मारा याला, अजून मारा. आणि हा परशू म्हणतो, आता संजयला विचारतो तो, 10 लाख रुपये काय रे, कुठून आणणार होतास बाबा इतके पैसे? काय रे, काय सट्टा बिट्टा लावतोयस का तू? आणि हा परशू आता संजयला विचारू लागतो थेट, आणि तुझा आणि त्या कान्हाचा काय संबंध आहे सांग. तर संजय चूक करत नाही, तरीही हे गुंड त्याला परत मारू लागतात आता या परशूच्या ऑर्डर्सवर. आणि परशू म्हणतो आता त्या गुंडांना, याला तोंड उघडेपर्यंत असंच मारत राहा जोरात. आणि हे दोघं गुंड जाडी जाडी काडी घेऊन आता या संजयला खूप जोरात मारू लागतात. तितक्यात तिथे आता चक्क ही सरकार येते आणि तिला पाहून आता हा परशू घाबरू लागतो आणि त्याला समजतं आता आपली वाट लागणार आहे. तर संजय सुद्धा आता मार खाऊन अदमुसा झाला असतो, त्याच्या पूर्ण डोक्यातून रक्त निघत असतं. तर आल्याला आता सरकार विचारते परशूला, काय रे उघडलं का तोंड याने? सांगितलं का याने हा कुणाचा माणूस आहे ते? तर आता परशू घाबरतच म्हणतो, हो सरकार, मी ते त्याला विचारतोच आहे. तर आता हा संजय पाणी मागत असतो. तर सरकार त्याच्या समोर येऊन आता उभी राहते आणि सरकार जी असते ही आता परशूकडे बघते आणि परशू लगेच तिथे ठेवलेली एक बॉटल या मनस्विनीच्या हाती देतो आणि म्हणतो, घ्या सरकार. आणि संजय आता पाणी पाणी असं म्हणत असतो. तर आता ही सरकार म्हणते, तुला पाणी मिळेलच, पण त्याआधी मला नाव सांग मला, तू कोणाचा माणूस आहे आणि तुझ्याकडून पैसे कोणी मागवले होते? तर संजय काहीच बोलत नाही, तो फक्त इतकंच म्हणत असतो, पाणी द्या, मला पाणी द्या. तर ही सरकार आता ते पाणी चक्क या संजयच्या तोंडावर फेकते. तरीही संजय इतका प्रामाणिक असतो कबीरसाठी म्हणजे आपल्या कानासाठी, तो एक शब्दही तिथे काढत नाही आणि कानाचं नाव अजिबात घेत नाही. तर आता हा परशू म्हणतो संजयला, त्याचीच अवस्था बघून हाच घाबरायला लागतो आता परशू आणि म्हणतो, ए बाबा तुला माहिती नाही हा कोण आहे? अरे मूर्खा, का स्वतःच्या जीवाशी तू खेळतोय, सांगून टाक. तर मित्रांनो, आता हा संजय या सरकारच्या तोंडावरच हसतो. याची हिंमत बघा, इतका मार खाल्ल्यावर सुद्धा आता जोराने या सरकार समोर हसू लागतो. तर आता ही मनस्विनी सरकार जी असते ती आता त्या गुंडांना इशारा करते आणि परत आता या संजयला मारायला सांगते. आणि या सरकारचे म्हणजे मनस्विनीचे गुंड इतके मारू लागतात त्या संजयला की बिचारा आता तो बेशुद्ध पडतो. तर आता दुसरीकडे कान्हा म्हणतो त्याच्या आजीला, मा, आपल्या संजयवर इतकं धर्मसंकट येऊ शकतं याची मला कल्पनाच नव्हती. जर असती तर मी हे पाऊल उचललंच नसतं. आणि मा, जर दाभाडे मावशींचं तुम्ही म्हणसाल तर तेव्हा मला हेच फक्त जाणवलं की त्यांचा जीव वाचवणं मला महत्त्वाचा वाटला. हा म्हणजे या सगळ्या प्रकरणात त्या बिचाऱ्या निष्पापांची काय चूक आहे ना? तर त्यावर आता कान्हाची आजी त्याला म्हणते, निष्पाप? अरे तुझा बाबा सुद्धा निष्पापच होता, इतक्यात विसरलास का रे? आणि त्यानंतर कान्हाची आजी आता चालत जाते आणि एक मोठीशी फोटो फ्रेम एका भिंतीवर लावली असते, त्यावर लाल कापड टाकला असतो. तर आता ही कान्हाची आजी तो कापड असा ओढते आणि कान्हाला तो फोटो दाखवते. तर त्यामध्ये आता कान्हा खूप छोटा असतो, त्याचे आई वडील असतात आणि त्याची आजी असते आणि त्यांचा फॅमिली फोटो असतो, ज्याकडे बघून आता कान्हा खूप इमोशनल होतो आणि तो रडू लागतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याचा भाग त्यावरूनही धमाकेदार असणार आहे, कारण आता सखी त्या माणसाच्या मागे लागणार आहे ज्याने हॉस्पिटलचं बिल भरलंय. आणि त्यानंतर सखीला आता CCTV मध्ये दिसतं हॉस्पिटलच्या रूममध्ये, आणि कान्हाच्या पॅन्टमध्ये हॉस्पिटलचं तिला बिल सुद्धा दिसतं, ज्यावर आता कान्हा महाडिक असं नाव असतं की त्याने बिल भरलंय म्हणून. आणि दुसरीकडे आता ही सरकार मोठाच्या मोठा हतोडा घेऊन येते आणि ती त्या मोठ्या हतोड्याने संजयचा एक पाय तोडून टाकते. आणि ही मनस्विनी किती क्रूर आहे हे आपल्याला दाखवलं जातं. त्याचबरोबर मित्रांनो, आता ही सखी शोधून काढणार आहे आणि कान्हाला ती त्याचा जाब विचारते. तर बघूया कान्हा आता काय उत्तर देतो ते.
तुम्हाला आजचा भाग नक्कीच आवडला असेल, कारण आता आपल्याला फायनली कळलंय की छडीवाली ही जी बाई आहे, व्यक्ती आहे, ही कोण आहे. आणि कदाचित उद्या आपल्याला कान्हाच्या खऱ्या आई वडिलांचं सत्य सुद्धा कळणार आहे. होऊ शकतं की कान्हाची आई एकतर वेडी आहे, नाहीतर ती कोमात असणार आहे आणि कान्हाचे बाबा या जगात नाही असं मला वाटतंय. असं यापुढे होऊ शकतं पुढच्या सिरियलच्या एपिसोड्समध्ये. आपल्याला लगेच कळेल. आणि मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. आणि ज्या व्यक्तीचा आज वाढदिवस आहे त्याच्यामुळेच मित्रांनो आज हे आपलं चॅनल आहे. त्याने मला सपोर्ट केलं आणि म्हटलं की तू करू शकते. मला डाऊट होता की हे होईल का, कसं होईल, सगळे हे प्रश्न माझ्या मनात होते. आणि या स्पेशल पर्सनमुळेच आज आपला चॅनल आहे आणि आपले व्हिडिओज त्याच्याकडेच एडिट करायला असतात. तर खूप मोठा हात आहे आपल्या चॅनलच्या मागे या पर्सनचा म्हणून. तर मित्रांनो, आता तुम्हाला सगळं समजलं आहे. सो आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला कमेंटमध्ये मतं नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.